14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला आपण वंदन केलं. पण पवित्र ते कुळ पावन तो देश हरीचे दास जन्मभूमीचा पवित्र पावन असलेला माझा भारत देश. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, भारत मुक्त झाला. पण यासाठी ज्या वीर हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, आहुती दिली, त्या वीर हुतात्म्यांना शहीद वंदन. ते कसं म्हणाल? कसं कसं देशासाठी रणभूमी काय म्हणत होती झाशीच्या राणी? बोल बोल. मैं मर जाऊंगी मिट जाऊंगी लेकिन मेरी झाशी नहीं दूंगी. कधी त्या झाशीच्या राणी म्हणत होत्या. आमच्या 2022 मधल्या झाशीच्या राणी काय म्हणतात? मैं मर जाऊंगी मिट जाऊंगी लेकिन टीव्ही का रिमोट मैं नहीं छोडूंगी. आमच्या अशा झाशीच्या राणी आहेत. आणि मग अशा झाशीच्या राणी असल्याच्या नंतर पुढची पिढी कशी जन्माला यायची, कसा माझा छत्रपती शिवाजी राजा जन्माला यायचा. पण मी सांगतोय झाशीच्या राणीबद्दल काय म्हणतो?
मुजरा पहिला मान. दादा इथं आल्याच्या नंतर इथलं तुमचं स्टेज पाहिलं, तुमचं नियोजन पाहिलं, आणि जेव्हा आम्ही स्टेजवर चढलो ना सुरुवातीला, तेव्हाच आम्हाला कळलं की इथं काहीतरी सकारात्मक एक ऊर्जा आहे. आम्ही ज्या ज्या गावात जातून ज्या स्टेजवर चढतो ना, त्या स्टेजवर चढल्यानंतरच आम्हाला कळतं की आजचा कार्यक्रम कसा होणार आहे. कारण अनेक वर्षापासून चालत असलेली आमची शाहिरीची परंपरा आहे, आणि शिवजयंती म्हणले की आमचा महिना भूक असतोच, पण त्याच्यामध्ये कुठल्या गावामध्ये काय सर्व्हिस मिळेल त्याचा नेम नाही. स्टेज काही गावात खूप भव्य दिव्य असेल तर साऊंड सिस्टीम चांगली नसते, काही गावात साऊंड सिस्टीम तुम्हाला चांगली असेल तर स्टेज तसा नसतो. आम्हाला सगळ्याला असं ऍडजस्ट करावं लागतं, आणि हे दोन्ही चांगलं असेल तर आयोजक मंडळी चांगली नसते. पण आपल्या या अवचार देऊळगाव नगरीमध्ये आल्याच्या नंतर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आम्हाला बघायला मिळाली, आणि ती जाणवते. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सगळ्यांचे चेहरे टवटवीत आहेत, कारण कालचा हा कार्यक्रम आम्ही बघितला. खूप छान वाटतंय, समाधान वाटतंय, आणि तुमची मिळणारी ही उत्स्फूर्तपणे दाद आणि ही मिळणारी गर्दी. कारण आता झालाय असं, शिवजयंतीमध्ये भाषण ऐकायचं आणि पोवाडे ऐकणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. एक मध्ये काळ होता आणि त्या काळामध्ये खूपच संख्या कमी झाली होती. आज सुदैवानं आमचं नशीब खूप चांगलं आहे, शाहिरीला लोककलेला खूप चांगले दिवस आले. नाहीतर मधल्या काळामध्ये खूप असं म्हणायचे की पोवाडे तर ऐकणार थोडे, अशी एक पद्धत होती. पण पोवाड्याला तुम्ही भरभरून दाद दिली. आता तमाशापेक्षा जास्त गर्दी या सांस्कृतिक कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं महत्वाचं घडते. नाहीतर आता जमाना खूप बदलत चाललाय. आपल्या हातातला मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही आमची कला ऐकताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर आता कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही महाराज. त्याचं वाटोळ होतंय तर तिकडे होत राहू द्या, आपल्याला काही घेणं नाही. दिसत असताना अबोल राहण्याची सवय आमच्या तरुणाला झाली. दिसत असताना सुद्धा आंधळ्याचं जग सगळं होत चाललंय. हे दादा माझ्याकडे दिसत असताना सुद्धा आंधळ्याचं सोंग चाललंय, म्हणून शाहिरांनी कवल लिहिली. काय लिहिलं? अहो यगळ मला दिसतं बाबा, यगळ मला दिसतं, यगळ मला दिसतं यार 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 बाबा, यगळ मला दिसतं. काय यगळ ऐकत आला? आवाज जरा कमी करा, कीबोर्डचा आवाज सोडून देतो. हार्मोनियम थोडासा कमी करा, थोडासा कमी करा. हार्मोनियम थोडासा होता, हार्मोनियम थोडं कमी करा. आमच्या स्वराकडे लक्ष देऊ नका, आम्ही काय म्हणतो त्या शब्दाकडे लक्ष द्या. काय वेळ घडत चाललाय का? अहो दावायचं येगळं, चावायचं येगळं, दावायचं येगळं, चावायचं येगळं, दावायचं येगळं, चावायचं येगळं. आमच्या बाया म्हणत असतात माहिती होय, ती ना तिचे दात खायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, आमच्या बाया म्हणतात. म्हणून शाहिरांनी लिहिलं काय? अहो दावायचं येगळं, चावायचं येगळं, दावायचं येगळं, चावायचं येगळं, दावायचं येगळं, चावायचं येगळं. हे सत्य आता काय वेगळं ऐका. प्रत्येक गावामध्ये उत्सव जत्रा होत असते, होती का नाही? गावात जत्रा भरते का नाही? उत्सव होतो का नाही? प्रत्येक गावागावामध्ये उत्सव वेगवेगळा होतो. कसा होतो ऐका. अहो गावाला उत्सव जत्रा, गावाला उत्सव जत्रा, गावात वर्गणी पुढारी सत्रा, गावात वर्गणी पुढारी सत्रा, गावात वर्गणी पुढारी सत्रा. पक्षाला लावलाय पैशाला कात्रा, अहो पक्षाला लावलाय पैशाला कात्रा, मोर प्रवासाला म्हातारा वाचला. काय काय घडतं समाजामध्येच घडणाऱ्या ह्या गोष्टी आहे, समाजामध्ये त्या दिसतात म्हणून शाहिरांनी लिहिलंय. अहो गावाला उत्सव जत्रा, गावात वर्गणी पुढारी सत्रा, पक्षाला लावलाय पैशाला कात्रा, मोर प्रवासाला म्हातारा वाचला. आणि मग काय घडलं? काय घडलं? त्याच्या डोळ्याला दिसलं आणि मागं बी बसलं, त्याच्या डोळ्याला दिसलं मागं बी बसलं. गर्दीमध्ये गावात काही काही डॉक्टर असतात, काही गावात डॉक्टर नाही, डॉक्टर नाही असं म्हणतात. सगळे डॉक्टर झाले. आणि मग काय झालं? अहो गावात डॉक्टर झाले तर लई पर रोगाची पार एकाला नाही, रोगाची पार एकाला नाही.
सांगतोय ते इथलं नाही बरं का, आमच्या जालन्याकडचं इथलं अजिबात सांगत नाही मी. अहो मास्तर आरतीची शाळा पोरण पोरी करून गोळा, पोरण पोरी करून गोळा, पोरण पोरी करून गोळा, डोळी लावून घराच्या ताळानं पोरींच्या वरती ठेवतोय डोळा, पोरीच्या वरती ठेवतोय डोळा, पोरीच्या वरती ठेवतोय डोळा. हे मी सांगितलं तुम्हाला इथलं तर नाहीये, पण हे समाजात चालू असलेल्या गोष्टीवरती शाहिरांनी कवन केलं. आणि असं होऊ नये, हे समाजामध्ये घडू नये म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज या महाराजांची जयंती उत्सव साजरी करायची असते. आणि त्या साजरीमध्ये ती साजरी करत असताना महाराजांनी काय केलं आणि आपल्याला काय करायचं हे याच्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. म्हणून काय महाराजांचा इतिहास होता. अवघ्या 16व्या वर्षी राजा तोरण्याला तोरण मानलं जातं. हे बघा, हे भाऊ, 16व्या वर्षी तोरण्याला त्याला सांग. महाराजांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. कितव्या वर्षी मला ऐकायला येत नाही, जरा जोरात. अरे वा वा वा, काय आवाज आहे तुमचा. महाराजांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला आणि एवढी ताकद निर्माण केली की महाराजांचं नाव जरी दुश्मनाने ऐकलं तरी हिजार पिवळी व्हायची. म्हणून शाहिरांनी कवन केलं काय. अहो नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. महाराजांच्या काळामध्ये काय अवस्था होती. अहो वतनदारी ना होती कुणाची, सत्तेसाठी सदा हो, सत्तेसाठी सदा हो, सत्तेसाठी सदा हो, सवाल जो कर्तृत्वाला मान करी तो सदा हो, मान करी तो सदा हो, मान करी तो सदा हो. महाराजांनी हा आपला आहे म्हणून जवळचा आहे म्हणून त्याला कधी बळजबरी सजली आणि हा लांबचा आहे म्हणून त्याला कधी सोडलं नाही. जो स्वराज्यासाठी या स्वराज्याच्या मातेसाठी झगडत असेल त्याला तो मान दिला नाही. म्हणून तारिका होती कुणाची, सत्तेसाठी सदा हो, सत्तेसाठी सदा हो, सत्तेसाठी सदा हो, सवाल जो कर्तृत्वाला मान करी तो सदा हो, मान करी तो सदा हो, मान करी तो सदा हो. शरीरनाथ आरक्षणात अजरामर राजय, शरीरनाथ आरक्षणात अजरामर राजय, सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा जय. काय म्हणलं मी. सारे मिळून मुखाने गाऊ, सारे मिळून मुखाने गाऊ. मग सारे मिळून म्हणजे फक्त पोरच का. सारे मिळून म्हणजे फक्त पोरच का नाही. तुम्हाला आम्हाला मिळून सगळ्यांना जय जयकार करायचा आहे. फक्त माझ्या मागे तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणताल का दादा. हा तुम्ही म्हणताल, इकडे तुम्ही म्हणताल बोला छत्रपतीचा जय. तुमचा मोबाईल कुठे. बोला छत्रपतीचा जय. हा काय आवाज आहे तुमचा. तुमचा आवाज ऐकून असं मला वाटायला लागलं म्हणून तुमच्याच पोटी जन्म घ्यावा. पण माझं लग्न व्हायचं राहिलं म्हणून थांबलो मी, नाही तर माझा विचार पक्काच होता. बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. तुम्ही खूप छान म्हणताय. आता फक्त एकच करायचं, टाळी वाजून तुम्हाला म्हणायचंय. कसं मी सांगतो तुम्हाला. बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. टाळी 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 अशी वाजली पाहिजे. दादा तुम्ही पण वाजवली चालती बरं का.
जय, बोला छत्रपतींचा जय, नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, सारे मिळून मुखाने गाऊ छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. आपण एक काम करू, आता गट करू आपण. आता फक्त इकडचे जे मंडळी आहेत हा पट्टा फक्त त्यांनीच म्हणायचा, बोला छत्रपतींचा जय. आमच्या मागच्या दादाचा उपवास आहे का त्या अंधारातल्या? नाही ना, सगळ्यांना मिळून म्हणायचं आहे दादा, बोला छत्रपतींचा जय. हा, बोला छत्रपतींचा जय. वा वा वा, काय आवाज आहे. आता तुमच्या नंतर यांचा कसा आवाज येतो ते बघू. बोला छत्रपतींचा जय. हा माणूस दचकलाच मागचं, असंच केलं त्यांना. मस्त मस्त. बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. म्हणा दादा, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. हे नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, नाव ऐकता शिवरायांचे वाटे शत्रूंना भय, सारे मिळून मुखाने गाऊन छत्रपतींचा जय, बोला 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 छत्रपतींचा जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं तुम्ही आमच्या सोबत म्हणायला लागले की आम्हाला चांगला मूड येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला ऐकायचा आहे आणि तो इतिहास सादर करत असताना आमची आताची परिस्थिती काय हे सांगणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा इतिहास आपल्या समोर सादर करणार आहे. मला सर्वांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापूर्वीचा इतिहास आपल्याला ऐकायचा. सर्व बाळगोपाळांना विनंती, जरा ताड बसा दादा. दादा ओ दादा, मुरली भाऊ, हा जरा ताड बसा. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मापूर्वीचा आख्यान आपल्या समोर सादर करणार आहे.
दादा काय अवस्था होती त्या काळाची. मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलभर मारायची जागा नव्हती. आणि म्हणून काय प्रसंग घडला. एके दिवशी जिजाई वाड्यात उभी मला तोही भाग तोच काय तिला प्रकार दिसला. तोच काय तिला प्रकार दिसला. तोच काय तिला प्रकार दिसला.
तुझ्यावरती आता पालन हारी उजांबे तुझ्यावरती आणि जिजाऊ मासाहेबांना गर्भधारणा झाली. जिजाऊ मासाहेबांना गर्भधारणा झाली आणि असेच एक दिवशी शहाजी राजांना जिजाऊ मासाहेब बोलू लागल्या. ताई ऐका काय बोलू लागल्या. शहाजी राजांना जिजाऊ मासाहेब म्हणतायत, अहो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. माझ्या मनातलं गुज तुम्हाला सांगायचंय. मी बोलू का? मी बोलू का? म्हणजे त्या काळी नवऱ्याला बोलताना विचारण्याची पद्धत होती. मी बोलू का? त्या काळी नवऱ्याला विचारण्याची पद्धत होती. मी बोलू का? आहो का हो या हो उठाओ बसाओ ही पद्धत होती. आता काय झालं? नवऱ्याचं नाव बायको घेते आणि बायकोचं नाव नवरा घेतो. गतिरोधक नाहीच. अगं मंजू तिकडून तो आवाज येतो, काय दिनेश? गतिरोधक राहिलंच नाही. डायरेक्ट नवऱ्याचं नाव बायकून बायकोचं नाव नवरा घेतो. पण पूर्वीच्या काळी पद्धत होती. आमच्या पूर्वीच्या काळी माणसं म्हणायचे की बायको म्हणजे कशी पाहिजे, अशी मुठीत ठेवली पाहिजे. पूर्वीच्या काळी म्हणायचे बायको मुठीत ठेवली पाहिजे. बायको मुठीत ठेवली पाहिजे ही पूर्वीच्या काळी पद्धत होती. पण आता जमाना बदलला. 2022 चालू आहे. आता बायको नवऱ्याला मुठीत ठेवते. कशी मुठीत ठेवते तुम्हाला विश्वास नसेल तर मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. एक माझी मैत्रीण होती, आमच्या शेजारी राहायची. लग्न झाल्याच्या नंतर 1 वर्षाने भेटली दादा ती मला. 1 वर्षानंतर भेटली. मला ओळखायलाच आलेले की तीच आहे का म्हणून. तिनं सांगितलं की आम्ही तुमच्या शेजारी राहत होतो. तेव्हा मला कळलं. कारण का ओळखायला आली नाही तर ती लग्नाच्या आधी ती अशी होती, लग्न झाल्याच्या नंतर ती अशी झाली. मला ओळखायलाच आला नाही. म्हणजे झालं कसं तर ती मला सांगत होती काय, म्हणून मी तर खाऊन पिऊन हो, म्हणून मी तर खाऊन पिऊन झाले अशी गुटगुटी. आमच्या ताई हसायला लागल्या. अहो जे आहे ते सांगतोय ना. काय सांगतोय? अहो नवरा माझा म्हणून मी तर खाऊन पिऊन झाले अशी गुटगुटी. काय करतो ऐका. रोज सकाळी उठतोय आणि आंघोळीला ठेवतोय पाणी. मला हे सांगायचं नव्हतं बरं का दादा. मला हे सांगायचं नव्हतं. बाहेरच्या लोकांना कसं सांगायचं हा प्रश्न पडतो. पण तुम्ही सगळे आपल्यातलं माणसं म्हणून तुम्हाला सांगतोय. काय होतं? रोज सकाळी उठतो आणि आंघोळीला ठेवतोय पाणी. मग हळूच लागतोय कानी. मला म्हणतोय उठा की राणी. माझ्यावरती करतोय फिरती. माझ्यावरती करतोय फिरती. बसतोय सपाट राजीत. अशा नवऱ्याला मुठीत ठेवणाऱ्या माझ्या जिजाऊ मासाहेब नव्हत्या. जिजाऊ मासाहेबांनी विचारलं, अहो मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय. माझ्या मनातलं गुज तुम्हाला सांगायचंय. मी बोलू का? आणि शहाजी राजांनी होकारार्थी मान हलवली. हो हो बोल. आणि मग जिजाऊ मासाहेब बोलू लागल्या. काय काय खरं तर मी आस्था विचार आस्था विचारा येऊन
लहानात जिजाई द्यावे उत्तर हो माझ्या प्रश्नाला मोगलाचं वैर मोगलाचं वैर जास्त सरदार मराठे विजयाचा वाटा देती शहाणा पण या वैर असताना त्यामध्ये होत काय तर आपले मराठी सरदार यांच्यासाठी लढाईसाठी जातात आणि स्वतः मरून विजयाचा वाटा आदिलशाहीला त्या निजामशाहीला देतात. हो बरोबर आहे जिजाऊ, पण यासाठी आम्ही काय करावं असं तुझं म्हणणं आहे? सांगू तुम्हाला, तुम्ही ऐका विचार हे माझे, तुम्ही ऐका विचार हे माझे, एका शाही ओझे स्वतः साऱ्या मराठ्यांच्या करावं आणि याच काळामध्ये जिजाऊ मासाहेबांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे म्हणून त्या जुन्नर परगण्यातील शिवनेरी किल्ल्यावर विश्वासरावांच्या स्वाधीन जिजाऊ मासाहेबांना करण्यात आलं. आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरती या सर्व सुवासनी जिजाऊ मासाहेबांना विचारतायत, जिजाऊ मासाहेब आपल्याला काय खावंसं वाटतंय, आपल्याला काय प्यावंसं वाटतंय, आपले डोहाळे आम्हाला सांगा, आम्हाला डोहाळे सांगा. या सर्व सुवासनी विचारू लागल्या. तर ताई, जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे होते ते आताच्या बायाचे डोहाळे नव्हते. आमच्या आताच्या बायांना काय खावंसं वाटेल डोहाळ्यामध्ये आणि काय प्यावंसं वाटेल त्याच्यावरती न सांगितलेलं बरं. आमच्या बायांना काय खावंसं वाटेल, अहो आपण तुरंत खाऊ वाटतया, आपण तुरंत खाऊ वाटतया, भाजक कमी समक्याच आणि डोहाळ माझ्या आमच्या काही काही पायांना वडापाव खावासा वाटतो, काही पायांना बर्गर खावासा वाटतो. मी इथल्या बायाबद्दल बोलत नाही, मी शहराच्या बाईबद्दल सांगतो. आता तुम्ही सांगा दादा, बर्गर खाऊन जर्जर लेकरू जन्माला येणार असेल तर ते लेकरू भारताचा महाराष्ट्राचा इतिहास घडवल का? इतिहास घडवणार नाही. आणि म्हणून असले लाड पुरवत्याती, असले लाड पुरवत्याती लाडकं नवरं बायकांचं. आताच्या बायाचे डोहाळे झाले, पण विचारण्यात आलं जिजाऊ मासाहेब तुम्हाला कसले डोहाळे लागले? आणि जिजाऊ मासाहेब सांगतायत मला डोहाळे कशाचे लागले सांगू तुम्हाला, ऐकायचंय तुम्हाला? ऐका. मला हाती घ्यायची वाटते, घोड्यावरती फार भावाचं वाटतंय, आणि स्वराज्य निर्माण व्हावं या पद्धतीचे मला डोहाळे लागले आहेत दादा. मला राजमाता राजमाता जिजाऊजी जय, राजमाता राजमाता जिजाऊजी. आमच्या नेमकं जिजाऊचाच आवाज कमी आला. मला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊजी. जिजाऊ मासाहेबांना डोहाळे असे लागले, दांडपट्टा तलवार चालवण्याचे,
घोड्यावरती स्वार होण्याचे, यवनांचा बंदोबस्त करण्याचे. आणि मग दिवसामागून दिवस लोटल्या गेले, महिन्यांमागून महिने लोटल्या गेले. आणि काय घडलं? काय 9 मास 9 दिवस संपले. विश्वासरावाचे लक्ष वेधले, विश्वासरावाचे लक्ष वेधले. तोच धडकन तार उघडले, तोच धडकन तार उघडले. सुईने शिंदे पुसू लागले. काय काय सांगा म्हणे मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा उगवला गेला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राचा राजदैवत, या महाराष्ट्राचा राजदैवत त्याचा कल्पवृत्तीत घोर पराक्रमान महाराष्ट्राची भूमिपती पावत झाली. त्याच्या सिंहगर्जनेनं अख्खा हिंदवी स्वराज पेटून उठलं. त्याच्या घोडदौडीपुढे सर्व स्वराज्याकडे नतमस्तक झाले. अशा सप्तगुणी चंद्राचा, शनी राजेंद्राचा, शनी महारुद्राचा, त्रिगुण संपन्न तीव्र बुद्धी असलेल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. गरीबांचा कैवारी दरबार आला.
राजे जन्माला आले आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरती सर्व सुवासिनी एकत्रित आल्या आणि त्या ठिकाणी त्या शिवनेरी किल्ल्यावरती त्या बाळासाठी पाळण्यामध्ये ठेवण्यात आला आणि जिजाऊ मासाहेब त्या बाळ शिवरायाला घेऊन येत आहेत त्या पाळण्यामध्ये ठेवण्यात आलं आणि तुमच्यासारख्या सुवासिनी ताई तिथे होत्या बरं का त्या गडावरती आणि पाळणं म्हणतायत माझ्या राजासाठी पाळणा गातायत कसा कसा अहो याग सुवासिनी साजनिया ताई तुम्ही या अक्का तुम्ही या कारण माझा राजा जन्माला आला याग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या गुणी गोपाळ सुवासिनी साजनिया गोविंद घ्या गुणी गोपाळ याग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या गुणी गोपाळ याग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या गुणी गोपाळ शिवनेर पाळणा मराठी शिवनेर पाळणा झाला आणि दोरी गुणाची होती तर या मराठी मुलखाची होती म्हणून शिवनेर पाळणा मराठी दोरी हे बघा काश्मीर कन्याकुमारी हे बघा काश्मीर कन्याकुमारी हे बघा काश्मीर कन्याकुमारी माता जिजाऊ शिवाई देवीच्या नावाचा शिवाजी गोविंद घागुली गोपाळ सुवासिनी साजनिया गोविंद घागुली गोपाळ सुवासिनी साजनिया गोविंद घागुली गोपाळ त्या शिवनेरी किल्ल्यावरती सर्व सुवासिनी एकत्रित झाल्या मी म्हणलं की त्या सुवासिनी तुमच्यासारख्या होत्या ज्याप्रमाणे तुम्हाला इथं माझ्या राजाबद्दल वेगळ्या मनामध्ये आदर आहे आणि त्या माझ्या राजामुळेच आज तुम्ही या ठिकाणी बसू शकले आणि आपण महाराजांचं गुणगान गाऊ शकतो हे कुणामुळे शक्य झालं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांमुळे शक्य झालं आणि तो माझा राजा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्माला आला ताई आणि सुवासिनी पाळणा गाऊन आल्या तुमच्या सगळ्या सुवासिनी होत्या म्हणताल का ताई पाळणा हो ताई तुम्ही म्हणताल का पाळणा अलीकडच्याच बाया फक्त म्हणून घ्यायला होत्या त्यांना वाटतं की आपल्याला काय पैसे द्यावे लागतात काय फुकट येत आहे फक्त फुकट आणि तुमच्यात नाही म्हणायचं फक्त माझ्या मागे म्हणायचं हे तर सोपं आहे का नाही म्हणताल का हा ताई म्हणल्या हो बरं कारण मी तुम्हाला काय म्हणायचं सांगतोय आता सांगितलं की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा तुम्हाला म्हणायचं सांगतोय मी तुम्हाला हे सांगतोय का झाले झिंग 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 याचा परशा लगेच बाहेर निघाला मी तुम्हाला झिंगाट म्हणायला लावत नाहीये मग माझ्या महाराजांचा माझ्या राजाचा पाळणा म्हणायला सांगतोय ताई म्हणतात ना आता हा आता म्हणायचं माझ्या मागे म्हणायचा याग सुवासिनी साजनिया हा माझ्या बरोबर इथल्या ताई म्हणल्यात मागच्यांना वाटलं बाई तिकडे माणसं बसलेले मी कशी म्हणू ताई आपल्याला महाराजांचा पाळणा म्हणायचा सुंदर म्हणता तुम्ही याग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या गुणी गोपाळ घ्या खूप सुंदर म्हणतात दादा ते यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा हा ताई एकदा जोरात फक्त आता टाळी वाजवून म्हणायचंय याग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या गुणी गोपाळ घ्या याग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या गुणी गोपाळ घ्या शिवनेर पाळणा मराठी दोरी झेप घ्या काश्मीर कन्याकुमारी याग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या गुणी गोपाळ घ्या गोविंद घ्या गुणी गोपाळ घ्या गोविंद घ्या गुणी गोपाळ घ्या
हो धन्यवाद ताई, धन्यवाद. खूप बरं वाटलं. एकदम जोरदार टाळ्या वाजवा. स्वतःचा आनंद घ्यायचा आहे. जेव्हा आमच्या माय माऊली जेव्हा म्हणत होत्या तेव्हा पुरुष मंडळी वाटले हा त्यांचं आता आपलं काही टेन्शन नाही. पण आता तुमची बारी. नाही नाही, तुम्हाला पाळणा म्हणायला लावणार नाही. तुम्हाला पाळणा म्हणायचं नाही. पाळणा म्हणायचं काम आपलं नाहीच. आपल्याला सगळ्यांना मिळून जय जयकार करायचा आहे. ताई करताल ना? दारू पिणारी की जय जयकार जर त्यांचा केला तर हा कार्यक्रम शांततेत पार पडलाच नसता. दुसरा म्हणला असता हो शाहीर दुसरं गायला म्हणा ना. पण खूप आनंद वाटला. कार्यक्रम खूप आनंदानं यशस्वीरित्या पूर्ण होतोय. आणि तुम्हाला एक माहिती होतं, तुम्ही जय जयकार करत होता यात तुमची काही चुकी नाही. कारण तुम्हाला विश्वास होता या शाहिरावरती. तुम्हाला माहिती आहे की शाहीर कधीच चुकणार नाही. आणि म्हणून त्या विश्वासानं तुम्ही जय जयकार करत होता. आपल्या ग्रामस्थांचं खऱ्या अर्थानं मी या शिवजयंती उत्सव समितीच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आमचे अवचार दादा हे सारखं फोन करायचे शाहीर तुमच्या तारीख लक्षात आहे का. आणि इतकं प्रेम तुमच्या गावामधून आम्हाला मिळतंय. खूप आनंद वाटतो. माझ्या माय माऊल्या या ठिकाणी म्हणतायत. कारण बाई कशी असावी या गावात आल्याच्या नंतर आम्हाला कळालं. नाहीतर आम्ही कारण असावी नसावी हा कला प्रकार आम्ही सादर करत असतो. जेव्हा कलश मराठीवरती मला बोलवण्यात आलं तेव्हा पार्श्वगायक आदर्श शिंदे यांनी विचारलं की शाहीर रामानंद उगले असावी नसावी हा काय प्रकार आहे जरा आम्हाला ऐकवा. तेव्हा त्या कलश मराठीवरती असावी नसावी हा प्रकार सादर केला होता. ओय दादा, ए दादा, तूच 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 असावी नसावी कशी आपल्या समोर सादर करतो. ऐका दादा. असावी नसावी ऐकून घ्यावी सभेत शांतता असावी. सभेत शांतता असावी. सभेत शांतता असावी. पुरुषांची बडबड बायकांची बडबड. पुरुषांची बडबड बायकांची बडबड पोरांची धडपड नसावी. अहो प्रेमळवाणी राजाला राणी सावित्रीवाणी असावी. सावित्रीवाणी असावी. सावित्रीवाणी चहात चटणी सोबतीच्या चटणी नवऱ्यात वाटणी नसावी. घराला म्हातारी असावी. घराला म्हातारी असावी. आधी घरात म्हातारा पाहिजे पाहिजे. आधी हो म्हणता ज्या ज्या म्हाताऱ्या त्याच फक्त हो म्हणतात का सुना हो म्हणणारच नाही. कारण सुनालाच पाहिजे की म्हातारा माणूस काय करतो. तरी सुद्धा शाहीर सांगतात की घरात म्हातारा माणूस पाहिजे. का पाहिजे दादा ऐका. पडली या रूही जगाच्या प्रचारे चालविती व्यवहारे सत्य माना. आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत, पद्धती आहेत. ते पद्धती सांगण्याचं काम कोण करत असत तर घरात असणारं म्हातारं माणूस. म्हणून म्हातारी असली पाहिजे. आहो बाबू नको झोपात लायकी लोकात बायको भागात असावी. बायको भागात असावी. बायको भागात असावी. घराला म्हातारी असावी. आजी आता मनात एवढं गुणगुण होत असेल आमच्या आजीच्या मनात की शाहीर खूप चांगलं सांगायला लागले. पण आजी
माझ्या सासू बद्दलही बोलत नाही, कारण मला इथून अजून एक तास थांबायचं, कशाला कोणाला बोलायचं. घराला म्हातारी असावी परत सासरला जाणारी घरात असणारी माझी चिमुकली ताई. हो ताई ऐका, ताई कशी असावी. अहो सासरला जाणारी गोडीनं राहणारी, अहो सासरला जाणारी गोडीनं राहणारी, हसणारी असावी. सासरला जाणारी गोडीनं राहणारी. मला वाटतं आजच इथं लग्न झालं ना, आजच लग्न झालं आणि एक ताई नांदायला निघून गेली. दादा, ताई काय असते, घरात असणारी चिमुकली काय असते. मी ज्या ताई बद्दल सांगतोय ती घरात असणारी चिमुकली ताई कशी असावी, कारण ती घरात असणारी लेक, ती लेक कशी आहे. ती घरात असणारी लेक म्हणजे आईचं काळीज असणारी ती लेक, बापाचं माझ्या ताईसारखी, माय माऊलीसारखी तिच्यामध्ये प्रेम, आपल्या सर्वांमध्ये प्रेम करणारी माझी चिमुकली ताई. अहो तर हाताचा पाळणा करायचा, नेत्राचा टिपा करायचा, त्या ताईला लहानाचं मोठं करायचं आणि लग्नाचं वय झालं की माझी ताई नांदायला निघून जाते. विचार केला तर काय आहे ताई चिमुकली. जास्त बापापेक्षा बापाला जास्त प्रेम करणारी माझी ताई. आमच्या आईच्या डोळ्याला पाणी आलं बघा. नाही हो, मुलीशिवाय माया नाही दादा, मुलीशिवाय माया नाही. जरा तो प्रसंग आठवा. माझी ताई जेव्हा नांदायला जाते ना, तो प्रसंग जरा डोळ्यासमोर आठवा ताई. काय सांगतोय तो प्रसंग आम्हाला. काय तर हाताच्या फळाप्रमाणे आई वडिलांनी जपायचं आणि मुलीचं लग्नाचं वय झालं की माझी ताई नांदायला जाते. तो प्रसंग काय हे दादा. गेला काळ जाचा घडलं बाई डोक्याला काळ, गेला काळ जाचा घडलं बाई डोक्याला काळ, गेला काळ जाचा घडलं बाई डोक्याला काळ, गेला काळ जाचा घडलं बाई डोक्याला काळ. माझा बाप कधीच रडत नाही, माझा बाप कधीच रडत नाही. रडत असणाऱ्या बायकोला, रडत असणाऱ्या मुलाला सांगतो की रडू नका, ए रडू नका. आपल्या ताईचं चांगलं झालं, आपली ताई खूप मोठ्या घरी गेलेली आहे, रडू नका. रडत असणाऱ्या बायकोला, रडत असणाऱ्या मुलाला सांगतो की रडू नका. मग माझ्या बापाला रडायला येत नसेल का. माझा बाप रडतो. सर्व पाहुणे मंडळाची व्यवस्थित जेवण झाली, सर्वांना सुखरूप वाट लावलं ना दादा. त्या दिवशी उशीर फुटकं खुपसून रडतो तो माझा बाप असतो दादा. उशीर फुटकं खुपसून रडणारा माझा बाप असतो. म्हणून नांदायला लेक बाप बघतो चोरावानी, बाप बघतो चोरावानी असं धाडतो बोलावानी, बाप बघतो चोरावानी असं धाडतो बोलावानी, बाप बघतो चोरावानी असं धाडतो बोलावानी, बाप बघतो चोरावानी असं धाडतो बोलावानी. नायाचा पिलेक साग वाजत खडाडा, अन दुबळ्या भावासाठी बैल रडती धडा धडा, दुबळ्या भावासाठी बैल रडती धडा
मुलीशिवाय माया नाही, म्हणून ती मुलगी जन्माला आली पाहिजे. दादा आम्ही सांगतोय की पुत्र जन्मावा ऐसा गुणवत्ता तिन्ही लोकी दाता भेटाचा काळ जन्माला पाहिजे. पुत्र जन्मावा ऐसा गुणवत्ता तिन्ही लोकी दाता भेटाचा काळ जन्माला आला पाहिजे. असा माझा राजा जन्माला आला पाहिजे. पण दादा छत्रपती शिवाजी राजे त्यावेळी जन्माला येतील ज्यावेळी माझी जिजाऊ जन्माला येतील, अशी रमाई जन्माला येतील, अशी सावित्रीबाई फुले जन्माला येतील, तेव्हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजे जन्माला येतील. म्हणून आमच्या ताईला सांगणं आहे की आज आम्हाला तुमच्यामध्ये काय अपेक्षित आहे? काय काय औशुबाला जसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी. बाळ जन्माला आला पाहिजे. ती कूस पवित्र होती महाराज, आणि तसं बाळ आपल्या पुढे जन्माला आलं पाहिजे. म्हणून शिवबाला जसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी विनाची आई रमाई असावी. ताई मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुझ्यामध्ये सावित्री रमाई माता तुझ्यामध्ये मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुझ्यामध्ये मला तसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी. सावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी विनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुझ्यामध्ये मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुझ्यामध्ये स्वराज्यात बाळ करू जिजाऊन पाजल, जिजाऊन पाजल, जिजाऊन पाजल. स्वराज्याचं बाळ करू जिजाऊ मासाहेबांना पाजलं. कारण मुलगा जन्माला येण्याच्या अगोदरच ठरलं होतं की या मुलानं काय करायचं. जन्माला येण्याच्या अगोदरच ठरलं होतं काय करायचं. घोड्यावरती जिजाऊ मासाहेब बसलेले असताना शिवनेरी किल्ल्यावरती जात असताना फोटोमध्ये असलेला बाळ शिवबाला जिजाऊ मासाहेब म्हणतायत की बाळ शिवबा माझ्यावरती रागवू नकोसा. अरे ज्या येऊनाची सगळीकडे अन्याय अत्याचार माजवलाय, तुला बाहेर येऊन याच जेवणांचा बंदोबस्त करायचा आहे. बाळा माझ्यावर रागवू नको, बाळा माझ्यावर रागवू नको. आणि बाळ जन्माला आल्याच्या नंतरही शिकवत तीच होती. म्हणून राज्यात बाळ करू जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं. शिवरायांचं नाव जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं. माता जिजाऊ कुटी बाळाला घडवी नाही असावी. माता जिजाऊ कुटी बाळाला घडवी नाही असावी. दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुझ्यामध्ये, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुझ्यामध्ये. ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री. त्यात शिक्षणाने आज उच्चपती गेली स्त्री, उच्चपती गेली स्त्री, उच्चपती. आदर्श तिचा ध्यानात घ्यावा मोठी ही करणावी. आदर्श तिचा ध्यानात घ्यावा. हो 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 हो. ताई कोणाचा आदर्श घ्यायचा आपल्याला? ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री. तिच्याच शिक्षणाने आज उच्चपदी गेली श्री, आणि आदर्श तिचा ध्यानात घ्यावा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा. जिने शिक्षणाची रंग आपल्यापर्यंत पाजली, आपल्यापर्यंत दिली, त्या म्हणजे कांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा आम्हाला आदर्श घ्यायचा आहे. पळून जाणाऱ्या आरतीचा आम्हाला आदर्श घ्यायचा नाही. म्हणून सांगतायत शाहीर की आदर्श तिचा ध्यानात घ्यावा मोठी करणावी. आदर्श तिचा ध्यानात घ्यावा मोठी करणावी. दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुझ्यामध्ये 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 मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी.
असं बाळ जन्माला आलं पाहिजे. आता तुम्ही विचार करत असताल माझं गाणं चाललं होतं हे सगळं आमच्या, तुम्ही विचार केलं का फक्त हे उभंच केलं काय की त्याचं चाललंय तिकडे बसलंय बाबाजवळ आणि बाबाला म्हणतोय बाबा मामाला सांगा माझं गाणं म्हणायला, मला गाणं म्हणायचंय. ह्या बाळाचं गाणं ऐकायचं का तुम्हाला? अरे वा, ह्या बाळाचं गाणं ऐकायचं काय तुम्हाला? हे बाळ गाणं म्हणणार आहे, एक लोकगीत आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या या शाहिरी संचामध्ये ज्यांनी आतापर्यंत सुंदर असं कोरस केलं म्हणजे आमच्या प्रीतीताई सोनूने आपल्या समोर सादर करणार आहे की मी सांगितलं बाळ जन्माला येण्याच्या अगोदर कुस पवित्र लागते आणि ती बाळ जन्माला येण्या माझी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब होत्या म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले म्हणून शाहिरांनी कवल लिहिलं बाळ शहाजी राजाचा साऱ्या राष्ट्राला जागीर, बाळ शहाजी राजाचा साऱ्या राष्ट्राला जागीर, दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघीण आणि ती वाघीण आम्हाला आपल्यामध्ये अपेक्षित आहे म्हणून आमच्या ताई गात आहेत. एकदा प्रीतीताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
दूध शुभाला पाजणारी होती जिजाऊ वाघीन. महाराज राजे जन्माला आले, वयवर्ष 16 त्या राजाचं. पण अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं माझ्या राजानं स्वराज्य उभं केलं. त्याला विचार करण्याची गोष्ट आहे. माझ्या राजानं स्वराज्य उभं केलं. हे स्वराज्य उभा करत असताना या स्वराज्याला नाव दिलं स्वराज्य. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराजांनी एखाद्या देवाचं नाव दिलं असतं, आपल्या आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीचं नाव दिलं असतं, पण महाराजांनी नाव दिलं स्वराज्य. दूर विचारी होता माझा राजा, दूर विचारी होता माझा राजा. महाराजांनी नाव दिलं स्वराज्य. त्याचं कारण होतं दादा, स्वराज्यामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला वाटावं हे माझं राज्य आहे, स्वराज्य म्हणजे माझं राज्य आहे. आणि माझ्या राज्यासाठी मी झडलं पाहिजे, मी लढलं पाहिजे, मी मेलं पाहिजे, ही भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये होती. सन्माननीय सुनील भाऊ शिंदे, सन्माननीय सुनील भाऊ शिंदे यांच्याकडून या गाण्यासाठी त्यांनी 500 रुपयाची भेट पाठवलेली आहे. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी 500 रुपये दिले. तुम्हाला टाळ्या वाजवायला काय आहे? महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, नाव दिलं स्वराज्य. प्रत्येक माणसाला वाटत होतं की हे माझं राज्य आहे, माझ्या राज्यासाठी मी झटलं पाहिजे. अहो हे प्रत्येकाच्या मनात होतं. म्हणून आजही आम्ही अभिमानानं म्हणतो, अहो मी दगड व्हावं, दगड व्हावं, पण माझ्या राजाच्या पायथ्याशी दगड, त्या किल्ल्यासाठी माझं दगड व्हावं. ही भावना प्रत्येकाची होती. ही भावना फक्त तुमची आमची नव्हती महाराज, तर महाराजांकडे असलेल्या तलवारीला सुद्धा एक वेगळा अभिमान होतो. मी आहे ती तलवार माझ्या राजाची, तिला एक वेगळा अभिमान होता. म्हणून पडली भवानी जी भाव, पडली भवानी जी भाव, पडली भवानी जी भाव. ज्ञानेच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी. हो समजी शिवबाची तलवार, शिवाजी बळवत्या विकलीचा झेलले डालीवर दिवार. शिवबाची तलवार, शिवाजी तलवार बळवत्या विकलीचा झेलले डालीवर दिवार. पडली भवानी जेव्हा ज्ञानेच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर, हे दादा काय जर आपण राजांचं गुणगान ऐकतोय. तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न चुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा साज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाशी सदा साच भवानी झाली, जुलूम गर्द्याच्या रक्ताने पिणाली. महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार. स्वातंत्र्याचे दार, स्वातंत्र्याचे दार, स्वातंत्र्याचे दार. समजी शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, झेलले डालीवर दिवा.
पहाड़ का छुआ है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा। अभिमान झाला होता अफजल खानाला, त्या शाहिस्ते खानाला, आणि आपल्यामध्ये सांगितलेलं की अभिमानाने नाडीले तुका म्हणे वाया गेले, आणि तो अभिमान झाला होता म्हणून शाहिस्ते खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी। पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे आगमावयास शत्रूला, बलिष्ठ शत्रूला शुभाने ओळखले। शाहिस्ते खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी। पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला कसम खाऊनी घरा बाहेर पडला, पहाड़ का चुबा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा। आणि मग केला शाहिस्ता बर्बाद, चमकी शुभाची तलवार। हे प्रत्येकाला स्वराज्यामध्ये असलेल्या प्रत्येकाला स्वतःविषयी एक अभिमान होता, पण आताचा आमचा अभिमान कसा झालाय दादा सांगू तुम्हाला। आता फक्त शिवजयंती फेब्रुवारी महिना सुरू झाला की मग प्रत्येकाला माझ्या महाराजांबद्दल आदर वाटायला लागतो, मग प्रत्येकाचं स्टेटस शिवाजी महाराजांचं ठेवायचं, इथपर्यंत शिवभक्ती जागृत होते। कारण प्रत्येक जण म्हणतो अरे मी म्हणजे शिवरायांचा छावा, प्रत्येक जण म्हणतो मी म्हणजे शिवरायांचा छावा, होय माझ्या भावा तू म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा छावा, पण तुझ्या तोंडात 50 रुपयाचा मावा, तू म्हणतोय मी छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा। 19 फेब्रुवारी जवळ आली की आपण प्रत्येक जण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मग जय म्हणताना तोंडाचा एवढा नाश का होतो? कारण तोंडामध्ये तोबरा भरलेला असतो, आणि हे माझ्या महाराजांना अभिप्रेत नव्हतं। आमचं फक्त दिसण्यापुरती भक्ती झाली आहे, आमची भक्ती फक्त दिसण्यापुरती झाली आहे की ज्यानं स्टेटस ठेवलं तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त, त्यानं चंद्रकोर लावली म्हणजे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त। त्या चंद्रकोरीला महाराजांसारख्या ठेवलेल्या दाढीला काहीच अर्थ नाही दादा, जर आपण वागण्यात जर आपल्या छत्रपती शिवाजी राजे नसेल तर आपल्या वागण्यामध्ये असलं पाहिजे। जर तुमच्या दाढीमध्ये तुमच्या चंद्रकोर ठेवण्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटत असेल मी म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा छावा, तर आपली जबाबदारी आहे की आपल्या जवळून जाणारे स्त्री, आपल्याकडे येणाऱ्या स्त्रीला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्याकडे चालली आहे। नाहीतर आताच आमच्या काही पुरुषांची नजर झालेली आहे, ही नजर खूप वाईट झालेली आहे, आणि म्हणून कुठेतरी वाटतंय की महाराज आज तुमच्या खऱ्या अर्थानं आम्हाला गरज आहे। हा अंधार होत चाललेला आहे, एकही वृत्तपत्र असं आपल्याला सापडत नाही की त्या वृत्तपत्रामध्ये माझ्या माय माऊलीचा अत्याचार झालाय, बलात्कार झालाय, एक वृत्तपत्र आपल्याला सापडत नाही। मग आपण नेमकं महाराजांच्या स्वराज्यामध्ये आहोत का, हा प्रश्न आम्हाला पडायला लागला। म्हणून शाहिरांनी कवन लिहिले की राजे 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 अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, इथे दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। अंधार फार झाला इथे शिवा पाहिजे, अंधार फार झाला इथे शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। काय सहकारी बाजी तान्हाजी यसाजी, काय सहकारी बाजी तान्हाजी यसाजी, कधी न झाले फितूर सोडून या शिवाजी, बहिर्जी त्रिंबोजी मुरारबाजी आणि यसाजी, इथे एका खुर्ची पायी व्यक्त करतात नाराज।
आमच्या अवचार दादांना आजची जी आम्हाला तारीख दिली ना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शाहीर, ज्यावेळेस तुम्ही इथे याल त्यावेळेस कोणाचंही नाव घेऊ नका. नाही नाही, माझं सुद्धा नाव घेऊ नका. कारण आपल्यामध्ये हेच खूप होतं की त्याचं नाव घेतलं माझं घेतलं नाही, त्याचं नाव घेतलं माझं नाव घेतलं नाही. आपण फक्त खुर्चीसाठी आसुसलेले असतो. पण मला दादांचा स्वभाव आवडला. कुणाचंच नाव घेऊ नका, फक्त एवढं म्हणा, शिवजयंती सर्व समितीचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि दादाचाही मला खूप आनंद आहे. मोत्यासारखे दात आहे ना, गुटखा खाणं नाही ना काही खाणं नाही. तर मी तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी असे महाराज नाही. आणि म्हणून खूप आम्हाला अभिमान वाटतो. आणि या सगळ्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की दिसण्यासाठी नसावं, असण्यासाठी खऱ्या अर्थानं असावं. आणि म्हणून विचार करा, काय सहकारी बाजी तान्हाजी यसाजी, कधी न झाले सोडून या शिवाजी. माझ्या बाजी प्रभूंनी सांगितलं का राजे, त्या खिंडीत असताना, गजापूरच्या खिंडीमध्ये असताना सांगितलं बाजींनी की राजे, आपण सुखरूप गडावरती पोहोचणार नाही तोपर्यंत इशारा द्या. जोपर्यंत आपण सुखरूप गडावरती पोहोचणार नाही तोपर्यंत या बाजीचा प्राण जाणार नाही. लाख महिने तरी चालतील, परंतु आता प्रभूंचा इतिहास बघा. आता परवाच शाहीर रामानंद आमच्या या युट्यूब चॅनलवरती बाजी प्रभूंचा पोवाडा प्रदर्शित झाला. दादा तुम्ही बघितला, काय इतिहास आहे. धडा वेगळे शिरही होता, धडही नुसते लढले, असा मुरार बाजी. तान्हाजीनं सांगितलं की राजा, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं ताकद आहे. काय सहकारी होते. नाहीतर आमचा आताचे सहकारी म्हणले असते, बाबा मला आधी माझ्या लग्नाचं, माझ्या पोराच्या लग्नाचं बघू दे, तुझं नंतर बघू. पण ते सहकारी काय होते. काय सहकारी बाजी तान्हाजी यसाजी, कधी न झाले सोडून या शिवाजी. बहिर्जी त्रिभोजी मुरारबाजी आणि यसाजी, इथे एका खुर्ची पायी व्यक्त करतात नाराजी. म्हणून इथे काशीदचा शिवा, शिवा महान महिने. काय काशीच्या शिवाचा पराक्रम. अहो मी आता सांगितलं, त्याचं रूप होतं, त्याचे आयडॉल होते छत्रपती शिवाजी महाराज. त्याचं दिसणं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, त्याचं बोलणं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, त्याचं चालणं शिवाजी महाराजांसारखं. कारण त्याचे आयडॉल होते छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या आत्ताच्या तरुण वर्गाचे आयडॉल आहेत सलमान खान, शाहरुख खान, इम्रान खान, अजून कोणते खान. आणि हेच आम्हाला अजून कळलं नेमके आम्ही आयडॉल कोणाला ठेवायचं आहे. आणि म्हणून इथे काशीदचा शिवा, काय केलं त्या शिवानं. त्यानं सांगितलं, महाराजांनी सांगितलं की शिवा, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातो. आणि शिवानं सांगितलं, होय महाराज जातो की. पण शिवा याचा परिणाम काय होईल माहितीये तुला. होय माहितीये महाराज, मी सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. पण राज, राज तुम्ही जर ही मला संधी दिली ना राज, अहो माझ्यासारखे लाख शिवा हवे तयार होते. पण तुम्ही जर मला ही संधी दिली राज, तर या शिवाच्या दिव्यात सोनं होईल राज. राज एवढी संधी द्या की राज. आणि त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. आणि महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. आणि शिवा म्हणाला, राज, राज या शिवासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आला, आणखी काय पाहिजे या शिवाला. पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. काय स्वाभिमान, काय अभिमान होता दादा. त्या शिवाला माहित होतं की आपण सिद्धीला भेटायला गेल्याच्या नंतर आपल्याला ठार केल्याशिवाय राहणार. पण तरी माझ्या स्वराज्यासाठी, माझ्या राजासाठी लढणारा माझा शिवा काशी. आणि म्हणून शाहीर सांगतात की इथे काशीदचा शिवा, शिवा महाल पाहिजे. आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. झाले किती वर्ष आली देशावर ही वेळ, तिकडून गेला सारा बसवलेला मेळ. राज्य सत्ता
देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. ओ महाराज जरा इकडे आमच्याकडे बघा. हो दादा दादा दादा, आम्ही महाराजांचा पराक्रम सांगायला लागलो, तुम्ही तुमचा पराक्रम सुरू केला इथे. बघा आमच्याकडे, फोकस इकडे करा, त्यांचा फोकस. हा असं. आणि म्हणून आमच्या तरुणांना हे इतिहास सांगायची गरज आहे. खरं तर शिवजयंती उत्सव समितीने ही जी स्थापना केली आणि आमच्यासारख्या शाहिरांना बोलवलं, काही वक्त्यांना बोलवतात आणि भाषण सांगतात की महाराजांनी काय केलं काय केलं. तुम्हाला माहित नाही का महाराजांनी काय केलं? तुम्हाला माहिती आहे महाराजांनी काय केलं. म्हणून महाराजांबद्दलचा असणारा आदर म्हणून तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. पण आपल्याला काय करायचं आहे हे सांगण्यासाठी शाहीर मंडळींना या ठिकाणी आम्हाला या समितीने बोलवलंय. आम्ही विसरत चाललोय की आमचा इतिहास काय आहे. आम्ही विसरून चाललोय की आमचा इतिहास काय आहे. जरा इतिहासाची पाने वाचून बघा. आम्ही विसरत चाललोय कारण या इंस्टाग्रामच्या रील करता करता आम्हाला कळायला लागलं नाही. आम्ही इंस्टाग्रामचं फिल्टर वापरून करत चाललोय. आम्हाला कॅमेऱ्याची क्लिअरिटी चांगली लागते, कॅमेरा नवीन घेताना, पण आमच्या डोळ्याची क्लिअरिटी अजून व्यवस्थित झालेली नाही. हे दुर्भाग्य आहे. म्हणून झोपलेल्या तरुणाला जागृत करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की वीर वृत्तीचा दिवा उजळता जागृत व्हा तरुणांनो, राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणांनो. का तुकडोजी महाराजांनी सांगितलं की धर्मनीती ही दीन दला परी भारत भूची झाली. धर्मनीती ही दीन दला परी भारत भूची झाली. भक्ती मुक्तीचे सोंग वाढले, दुर्बलता करी आली. तत्वज्ञान हे विसरून गेले, रूही समान मिळाला. जिकडे तिकडे पंत मतांतर गोंधळ हा घरी आला. म्हणून तरुणांनो जागृत व्हा, तरुणांनो जागृत व्हा. आमचा इतिहास काय आहे का? काय इतिहास आहे? शाहीर किसन हिंगे यांनी अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. काय? काळाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, जात ही आमची इतिहासाची. शाहीर ज्ञानेश शुक्ले सादर करतायत. काळाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, जात ही आमची हात मोजती दात, जात ही आमची. पाहताळून पाने आमच्या इतिहासाची, पाहताळून पाने आमच्या इतिहासाची, पाहताळून पाने आमच्या इतिहासाची, पाहताळून पाने आमच्या इतिहासाची. घालून हात मोजती दात, जात ही आमची. पाहताळून पाने आमच्या इतिहासाची, पाहताळून पाने आमच्या इतिहासाची, पाहताळून पाने आमच्या इतिहासाची, पाहताळून पाने आमच्या इतिहासाची. पंतवीर लढले लढले काय घडले घडले, काय घडले घडले, काय घडले. होता लढले लढही नुसते लढले लढले लढही नुसते लढले. राजानं मरलो मावळा समा केला, माझ्या स्वराच्या